नमस्कार, मी उज्ज्वला शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक ब्रेकफास्टची रेसिपी दाखवणार आहे, मसाला डोसा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, मी इथं 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ही पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता हे तांदूळ, ह्या दोन्ही डाळी आणि हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2-3 वेळा पाण्याने. हे बघा, तांदूळ स्वच्छ धुवून हे भिजत ठेवले आहेत भरपूर पाणी घालून. इथे पण उडदाची डाळ आणि मुगाची डाळ पण स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे. इथे पोहे पण स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहे. हे आता आपण 5-6 तासांसाठी भिजू देऊया. हे बघा, तांदूळ, डाळ आणि पोहे हे भिजवून 5-6 तास झालेले आहेत. आता आपण तांदळातलं आणि पोह्यातलं पाणी नितळून घेऊया आणि ह्या डाळीतलं पाणी तसंच ठेवायचं आहे. हे आपण मिक्सरला हे तांदूळ आणि सगळं लावायला वापरणार आहोत, कारण ह्या डाळीच्या पाण्याने पीठ चांगलं फर्मेंट होतं आहे. हे बघा, इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात हे बघा, थोडे तांदूळ, असे थोडे तांदूळ घ्यायचे, थोडी डाळ घ्यायची. हे बघा, ही डाळ अशी थोडीशी घ्यायची. हे पोहे घ्यायचे आणि हे पोहे असे थोडेसे घालायचे आणि हे बघा, हे डाळीतलं पाणी थोडं थोडं असं 2-3 चमचे घालून एकदम स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे. हे बघा, असं स्मूथ असं बॅटर रेडी करायचं आहे. हे बघा, हे कसं झालेलं आहे हे बघा, तुम्हाला दाखवते. एकदम असं हे बघा, एकही दाणा असा राहिला नाही पाहिजे. एकदम पूर्ण असं बारीक करायचं आहे. हे बघा, जरा पण दाणे दिसत नाही. असं स्मूथ असं बॅटर रेडी करायचं आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढत आहे. हे बघा, असं फ्लोईंग बॅटर रेडी करायचं आहे. एकदम स्मूथ मी वाटलेलं आहे. आता याच्यात ना हे बघा, 1 चमचा साखर घालायची आहे. याच्याने ना डोश्याला खूप छान असा कलर येतो. आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि मग हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, असं. आणि ते मिक्स केल्यानंतर हाताच्या ह्यांनी हे बघा, हे असं 5 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर फर्मेंट व्हायला मदत होते. हे बघा, 5-6 मिनटं असं चांगलं बॅटर हे फिटून घेतलेलं आहे. हे बघा, हे असं फ्लोईंग कन्सिस्टन्सी पाहिजे, त्यामुळे डोसा खूप छान होतो. आता हे एका उबदार ठिकाणी चांगलं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रात्रभर हे फर्मेंट होतं आहे. हे बघा, इथं मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 1 पळी तेल घातलेलं आहे. इथे आपण बटाट्याची भाजी करणार आहोत, डोशाला जी आपण खायला घेतो ती. हे बघा, पहिले मोहरी घालायची आहे, मग मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहे आणि मग थोडंसं हिंग घालायचं आहे आणि मग त्याच्यात एक मोठा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा परतल्यानंतर याच्यात ना हे बघा, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या ह्याच्यात घालायच्या आहेत आणि चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. आता ह्याच्यात थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. हे बघा, कांदा मिरची सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे. आता याच्यात आपण बटाटे घालूया. ते मी 6 बटाटे उकडून गार करून घेतलेले आहेत, मग असे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत. हे बघा, हे असे. आता हे त्या फोडणीमध्ये घालूया. आता याच्यात बटाटे घालून चांगले परतून घ्यायचे आहेत. हे बघा, बटाटे चांगले असे परतल्यानंतर ह्याच्यात आता थोडीशी
हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा सगळं मिक्स केल्यानंतर याच्यात थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. म्हणजे चांगले बटाटे असे मऊसूत असे शिजतात. हे बघा पाणी थोडंसं आटत आलं ना की हे बघा हे असं बटाटे थोडेसे स्मॅश करायचे आहेत म्हणजे अजून मऊ होतात. हे बघा ही बटाट्याची भाजी आता रेडी झालेली आहे. हे बघा डोश्यासाठी अशी एकदम मऊ अशी भाजी शिजवायची असते. आता ही भाजी रेडी झालेली आहे. हे बघा आता मी खोबऱ्याची चटणी करत आहे डोश्यासोबत खाण्यासाठी. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यात ना ही थोडीशी चिंच घालायची आहे. हे 2-3 मिरच्या चिरल्या आहेत त्या घालायच्या आहेत. हे अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे, फुटाण्याची डाळ ती घालायची आहे. आता ह्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा साखर घालायची आहे आणि जिरे 1 चमचा घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता हे मिक्सरला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघा चटणी आता अशी वाटून घेतलेली आहे. हे बघा घट्ट पातळ तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त पाणी वापरून करू शकता. आता या चटणीला तडका देऊया. बघा चटणीला तडका देण्यासाठी मी इथं तडका पॅन ठेवलेला आहे. त्याच्यात 1 पळी तेल घातलेलं आहे. तेल तापल्यावर हे बघा मोहरी घालायची आहे. हे बघा मोहरी तडतडली की त्याच्यात जिरे घालायचे आहेत आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. 1 लाल मिरची घालायची आहे. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि ही फोडणी त्या चटणीवर घालायची आहे. बघा आता ही फोडणी या चटणीवर चांगली घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. ही झाली चटणी रेडी. हे बघा अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा ही चटणी आता रेडी झालेली आहे. आता आपण डोसे करायला घेऊया. हे बघा आता मी तुम्हाला दाखवते बॅटर कसं झालेलं आहे. हे बघा किती बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे. वरपर्यंत फुगून आलेलं आहे. हे बघा छान असं फर्मेंट झालेलं आहे. आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे सगळीकडून. पीठ चांगलं हलवून घेतलेलं आहे. आता थोडंसं मीठ घालूया. आधी थोडं मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता थोडंसंच घालत आहे आणि हलवून घेऊया. इथं मी आता तुम्हाला डोसा करून दाखवत आहे. तवा किंचितसा तापला की त्याच्यावर ही अशी 1 पळी घ्यायची आहे. हे बघा अशी किंचितसं घालायचं बॅटर आणि असं गोल गोल असं एकाच डायरेक्शनमध्ये असं गोल 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 फिरवत यायचं आहे. हे बघा असं छान असं गोल असं फिरवत यायचं आहे. हे बघा असं डोसा चांगला फिरवल्यानंतर असं कढईने असं तेल टाकत जायचं आहे म्हणजे डोसा असा लगेच सुटतो. थोडं थोडं घालायचं आहे थेंब थेंबभर असं आणि चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. डोसा कसा खरपूस भाजला गेलेला आहे. आता ही मध्ये बटाट्याची भाजी घालायची आहे. आपोआपच हे बघा कडा उलटल्या जात आहे. हे बघा हे असा टर्न करायचा. हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि हे बघा क्रिस्पी झालेला आहे. हे आता एका जाळीवर काढून घेऊया. दुसरा डोसा करताना हे बघा असं पाणी शिंपडायचं आहे आणि मग बघा हे पुसून घ्यायचं आहे कॉटनच्या अशा कपड्याने आणि मग ह्याच्यावर बॅटर घालायचं आहे. हे बघा असं
बॅटर घालून परत गोल असं फिरवायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये असं गोल फिरवून घ्यायचं आहे. हे बघा असं. आणि आता ह्याच्यावर असं किंचितसं तेल सोडत जायचं आहे. हे बघा काठाने असं तेल सोडत जायचं आहे. इकडचा डोसा भाजेपर्यंत. हे बघा हा डोसा बघा किती क्रिस्पी झालेला आहे. हे बघा आवाज, खूप क्रिस्पी होतात हे डोसे. मूग डाळ थोडीशी घातली ना की मग हे असे क्रिस्पी होतात. आणि हा कलर ना, 1 चमचा साखर घातली ना बॅटरमध्ये की असा छान कलर येतो. डोसा बघा किती छान खरपूस भाजला गेलेला आहे. त्याच्यावर आता मी हा हे बघा पोळी मसाला असतो ना तो घालत आहे. हे बघा ह्याच्याने चव छान येते या डोश्याला. आणि हा बटाट्याची भाजी. आणि ही चांगली बटाट्याची भाजी अशी पसरवून घ्यायची आहे सगळीकडे. अशी पसरवून घ्यायची. आणि हा पण डोसा असा छान असा हे बघा किती खरपूस भाजला गेला आहे. हे बघा असा आवाज येतोय. हे बघा मसाला डोश्याचा ताट रेडी आहे. हे 2 मसाला डोसा, ही बटाट्याची भाजी, हे पोळी मसाला, हे खोबऱ्याची चटणी. हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत हे डोसे. तर तुम्ही ही रेसिपी करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कशी वाटली माझी मसाला डोसाची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यस क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईल. तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.